श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे श्री स्वामी समर्थ कृपा अनुभव भाग 3 यामध्ये आपण आज एक असा अनुभव बघणार आहोत. हा अनुभव एका ताईंचा आहे ज्यांना स्वामींनी स्वतः येऊन मदत केली, तीही स्त्री रूपामध्ये. चला तर मग आपण तो अनुभव ऐकूयात. जर हा अनुभव आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप साऱ्या भक्तांचे आलेले अनेक अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील, जेणेकरून आपली स्वामींवरची भक्ती अधिकच दृढ होत जाईल. ही गोष्ट आहे नाशिकमधील एका महिलेची, जिचं लग्न काही वर्षांपूर्वी अहिल्यानगरमधील एका मुलासोबत झालं होतं. सासरकडची माणसं तशी कपटी आणि पैसा खाऊ होती, परंतु त्यांनी ही गोष्ट लपून ठेवली की त्यांचा मुलगा व्यसनी आहे. त्यांनी थाटामाटामध्ये मुलीस लग्न करून दिलं आणि हुंडा वगैरे काहीच घेतला नाही. मुलगी चांगली शिकलेली वगैरे होती आणि ती अहिल्यानगरला आली. लग्नानंतर नवरा सासू तिचे छळ करू लागले. बिझनेससाठी बाहेरून पैसे आण, गाडी आण, अशा अनेक गोष्टी मागतच गेले. आणि त्याचबरोबर एवढंही करून ते थांबले नाही, तिला शारीरिक छळही करत होते. त्या छळाला कंटाळून एक दिवस तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याच वेळेस तिला आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणींनी समजून सांगितलं आणि स्वामी सेवा करण्याचा सल्ला दिला. तिला स्वामी सेवेचा काही अनुभवही नव्हता. स्वामी समर्थ महाराज एवढंच एक नाव तिला माहीत होतं. सेवा कशी करायची, स्वामींची भक्ती काय आहे, हे कुठलीच तिला गोष्टींची माहिती नव्हती. पण तिला त्या मैत्रिणींनी सांगितलं आणि तिने सुरुवात ही जपमाळेपासून केली. श्री स्वामी समर्थ हा मंत्र ती आटोनाटपणे जपत होती. असं करता करता तिच्यामध्ये थोडीफार सहनशक्ती आली होती की जेणेकरून ती ते होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक स्थळाला सहन करत होती. पण काही दिवसानंतर तो छळ अधिकच वाढत गेला आणि तिला असह्य झालं आणि त्यानंतर तिने ठरवलं की आज आपण या घराबाहेर पडायचं. मग त्याच वेळेस तिचा मनात विचार आला की जर आपण आईवडिलांकडे गेलो परत तर आईवडिलांची होणारी बदनामी, त्यानंतरचं आपलं होणारं जीवन, या सगळ्या गोष्टींच्या विचाराने तिने निर्णय घेतला की आता आपण घरी न जाता दुसरीकडे जिथं स्वामी मार्ग दाखवतील तिथं जाऊयात. म्हणून तिने स्वामी नामाचा जप तिच्या मनामध्ये सुरूच होता. त्यानंतर ती बस स्टँडवर गेली आणि जी कुठली बस येईल त्यात बसायचं आणि जायचं एवढंच तिच्या डोक्यामध्ये होतं, कारण डोक्यामध्ये अतोनात विचार चालू होते. त्यावेळेस अचानक एक बस आली, ती नेमकी सोलापूरची होती. ती महिला त्या बसमध्ये चढली आणि बसली. तिच्या बाजूलाच एक महिला होती. ती महिला म्हणजे कोण माहिती आहे का? ते एक स्वामींचेच रूप होतं स्त्री अवतारामध्ये आणि सोबतच एक मुलगाही होता. तो मुलगा काहीही बोलत नव्हता. ती महिला तिथे बसल्यानंतर स्वामींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि फक्त विचारलं, खूप त्रास सहन केलास ना बाळा तू? ती अचानक म्हणजे तिला विशेष वाटलं आणि तिने त्या तिने स्वामींनाच विचारलं की तुम्हाला कसं कळलं म्हणून मी एवढा त्रास सहन केला. तर ते स्वामी तिला म्हणाले, अगं मी असं म्हणते की बसमध्ये प्रवास करायचा खूप त्रास होतो ना, तू तो त्रास खूप सहन केला असेल. तर मग तिला वाटलं की कदाचित तिने चुकीचं ऐकलं असेल. मग ती तिथे झोपी गेली आणि तिला माहीतही नव्हतं आपण कुठे चाललोय म्हणून. संध्याकाळी जेव्हा तिला उतरायच्या वेळेस जाग आली तर तेव्हा तिला कळलं की आपण सोलापूरला आलो आहोत म्हणून. मग ती खाली उतरल्यानंतर स्वामी तिच्यासोबत खाली उतरले त्या बाळासोबत. मग ते स्वामींनी तिला विचारलं, तुला आता कुठे जायचं आहे म्हणून. तर ती काहीच बोलली नाही, ती फक्त म्हटली मला नाही माहिती. तर मग स्वामी तिला म्हणाले की मी अक्कलकोटला चालले आहे स्वामींच्या दर्शनाला, तू येतेस का म्हणून सोबत. तर मग ती नवीनच सेवेकरी होती आणि तिच्या खूप साऱ्या अडचणी होत्या, त्यामुळं ती तयार झाली. ती म्हटली हा चला जाऊयात. मग अक्कलकोटला गेल्यानंतर एका हॉटेलच्या ठिकाणी, तिथं मंदिराच्या आसपास भरपूर सारी हॉटेल आहेत, त्या हॉटेलमध्येच ती महिलेला स्वामी म्हणाले की आपण इथे थोडंफार खाऊन घेऊयात, तू सकाळपासून काही खाल्लेलं नसेल तर खाऊयात. मग स्वामींनी तिला त्यांच्याजवळचा डबा तिला खाण्यास दिला आणि त्या महिलेने विचारलं स्वामींना की तुम्ही आणि हा मुलगा का खात नाही आहेत म्हणून, तुम्ही पण खा म्हणून. तर ते म्हटले नाही आमचं पोट भरलेलं आहे, तू खा म्हणून. ती खाती वगैरे आणि
हे स्वामी आणि तो बाळ आराम करत असतं. तर त्यावेळेस तिच्या डोक्यात विचार येतो का आपले आई वडील सकाळपासून आपल्याला खूप वेळा कॉल केलेला असेल, आपण तर मोबाईल बंद करून घर सोडलेलं आहे. तर तिला इतकं बेचैन वाटायला लागतं ना, आईवडिलांशी बोलायची खूप इच्छा होते. मग ती मोबाईल चालू करते, तेवढा तिच्या वडिलांचा फोन येतो. तिच्या आईवडील खूप काळजीत असतात. मग ती घडलेला सगळा प्रकार सांगते, फोनवर खूप रडते. मग तिचे आईवडील लगेचच भाड्याने गाडी घेऊन अहिल्यानगरमधून अक्कलकोटला येतात. पहाटे 3 ते 4च्या दरम्यान ते अक्कलकोटला पोहोचतात आणि तिला शोधू लागतात. ती भेटल्यानंतर मग तिला आईवडिलांना बघून अधिकच रडायला येतं. मग ती आईवडिलांना सगळं झालेला प्रकार सांगते वगैरे, आणि मग ती म्हणते की मला एका ताईने इथपर्यंत यायला खूप मदत केली, चला मी तुम्हाला तिच्याशी भेटवते म्हणून. आणि ती जेव्हा आतमध्ये ते बघायला येते त्या हॉटेलमध्ये, तर तिथे स्वामी नसतात आणि तो मुलगाही नसतो. आणि नंतर तिने आजूबाजूला बघितल्यानंतर तिची नजर त्या स्वामीच स्त्रीरूपामध्ये असलेल्या फोटोकडे जाते आणि तिच्या अंगाला काटा येतो की स्वामींचं ते रूप आणि तिच्या शेजारी बसलेली ती जी बाई होती त्यांचा चेहरा हुबेहूब सेम होता. आणि मग त्यावेळेस तिला कळतं, बघा मी आत्ता जेव्हा अनुभव सांगते ना, माझ्या पण अंगाला काटा येतो. मग त्यावेळेस त्या आईवडिलांना सांगते की माझं रक्षण प्रत्यक्ष स्वामींनी केलं, मला स्वामींनी त्यांच्या दरबारात आणलं, आता मी मागे फिरून वळणार नाही. स्वामींनी मला मार्ग दाखवला आहे की तू एकटी नाही येत, मी तुझ्यासोबत आहे. खरंच खूप छान अनुभव होता. अशा स्वामींचे अनेक अनुभव आहेत. प्रत्येकाला जीवनामध्ये स्वामींचे अनेक अनुभव येतात. तुम्हालाही असे अनुभव आले असतील. जर तुमची इच्छा असेल की मीही तुमचा अनुभव सांगावं, तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता तुमचा अनुभव. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असे स्वामींचे अनेक अनुभव रोज ऐकत जाऊ, जेणेकरून आपली स्वामी भक्ती अजून दृढ होते, स्वामींवरचा विश्वास अजून वाढतो आणि स्वामी सेवा अधिकाधिक करण्याची प्रेरणाही मिळते. श्री स्वामी समर्थ.